COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे महाराष्ट्रातलंच नाही तर देशातल्या टॉप कॉलेजेस पैकी एक. COEPच्या बातम्या येतात त्या इथल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कोटींचं पॅकेज, इथं होणारं फेस्टिवल, नावाजलेल्या फॅकल्टीज, थोडक्यात सगळं काही पॉझिटिव्ह. पण मागच्या आठवड्याभरात तुम्ही COEPचं नाव एका विचित्र कारणासाठी ऐकलं असेल. MMS स्कॅन्डल. एका बाजूला कर्नाटकचं प्रज्वल रेवण्णा प्रकरण सगळ्या देशात गाजतंय, तिथं अजून ठोस कारवाई झालेली नाही, आणि इथं देशातल्या प्रतिष्ठित कॉलेजचं स्कॅन्डल पुढं आलं. त्यातही या व्हिडिओची संख्या जवळपास 1000 आहेत. हे व्हिडिओज काढलेत एका मुलीनं, आपल्याच हॉस्टेलमधल्या मुलींचे, त्यांच्या नकळत. पण कसे, कशासाठी आणि हे प्रकरण उजेडात कसं आलं, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हे प्रकरण बातम्यांचा विषय बनलं 5 मेला COEP मधल्या विद्यार्थिनीनं केलेल्या एका ट्विटमुळे. या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं होतं की COEP मधल्या एका विद्यार्थिनीनं हॉस्टेलमधल्याच मुलींचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज बाहेर शेअर केले असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पण त्यापेक्षा धक्कादायक हे आहे की COEP विद्यापीठानं याबद्दल अजून पोलीस तक्रार केलेली नाही. यावरून COEPच्या हॉस्टेलमधल्या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. कॉलेज प्रशासन हे प्रकरण दाबायला बघतंय का, असा आरोपही या ट्विटमधून करण्यात आला. या ट्विट नंतर हे प्रकरण माध्यमांमध्येही चर्चेत आलं. आता हे सगळं घडलं कधी, तर 5 मेला. पण या ज्या मुलीवर संशय घेण्यात आला तिच्यावर FIR कधी करण्यात आली, तर 8 मेला, म्हणजे जवळपास 3 दिवसांनी. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात हॉस्टेलच्या रेक्टरकडे तक्रार करण्यात आली होती 3 मेला. आणि हे प्रकरण या स्कॅन्डलला बळी पडलेल्या मुलींना समजलं होतं 1 मेच्या दिवशी. पण मग प्रकरण बाहेर यायला, तक्रार दाखल व्हायला एवढा वेळ का लागला? COEP मधल्या काही विद्यार्थ्यांनी बोलभिडूशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर नेमकं काय घडलं, प्रकरण बाहेर पडायला एवढा वेळ का लागला, याबद्दल माहिती दिली. तर COEPच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेकंड इयरची एक विद्यार्थिनी राहते. तिच्या रूममध्ये आणखी 3 मुली रूममेट्स म्हणून राहत होत्या. सेकंड इयरला असणाऱ्या या मुलीवर तिच्या रूममेट्सचा संशय होता, कारण ही मुलगी सतत हातात फोन घेऊन असायची. खास करून जेव्हा रूम मधल्या मुली कपडे बदलत असतील किंवा अंघोळीला जात असतील तेव्हा. हा संशय फक्त रूममेट्सलाच नव्हता, तर हॉस्टेलमधल्या इतर मुलींनाही होता. त्यातूनच 1 मेला यातल्या काही मुलींनी या मुलीचा लॅपटॉप चेक केला. तिच्या लॅपटॉपवर WhatsApp लॉग इन होतं, त्यामुळे त्यांनी तेही पाहिलं आणि या मुलींना धक्का बसला, कारण त्यांची रूममेट त्यांचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज काढून तिच्या मित्राला पाठवत होती. मागच्या काही दिवसांपासून नाही, तर तब्बल 1.5 वर्षांपासून. आणि या फोटोज आणि व्हिडिओजचा आकडा 1000भर होता. या मुलींनी तिला जाब विचारला, पण तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. तिनं भांडायचा प्रयत्न केला असंही सांगण्यात आलं. काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्या आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण या मुलींनी हॉस्टेलच्या वॉर्डनच्या कानावर घातलं. तेव्हा वॉर्डननं मुलींना हे प्रकरण एवढं गंभीर नाहीये, असे फोटोज तुम्ही इंस्टाग्रामवर पण टाकता, अशी उत्तरं दिल्याचा हॉस्टेलमधल्या काही मुलींचा आरोप असल्याचं सांगण्यात येतंय. साहजिकच पहिले 2 दिवस हे प्रकरण हॉस्टेलमध्येच दाबलं गेलं. मग 3 तारखेला मुलींनी एकजूट दाखवत हॉस्टेलच्या चीफ रेक्टरकडे तक्रार केली, पण त्यांच्याकडून कॉलेजच्या प्रतिष्ठेचा विषय पुढे करत सबुरीची भूमिका घेण्यात आली असं सांगण्यात आलं. कारण 3 मेला कॉलेज प्रशासनाच्या पुढे हा विषय मांडल्यानंतरही पोलीस कंप्लेंट करण्यात आली नाही. त्यामुळं आपले व्हिडिओज, फोटोज नेमके कुठे पाठवले जात आहेत, त्याबद्दल नेमकं काय होतंय याची मुलींमध्ये भीती पसरली. कॉलेज प्रशासनानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी मुलींनी चीफ रेक्टरकडे तक्रार दाखल केली त्याच दिवशी मुलींचा ज्या विद्यार्थिनीवर आरोप होता तिला हॉस्टेलमधून काढण्यात आलं. त्यानंतर कॉलेजनं याबद्दल चौकशी समिती स्थापन केली. हे सगळं सुरू असताना विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत होती. त्यामुळेच एका मुलीनं सोशल मीडियावर या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही या मुलींना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रकरणाबद्दल वाचा फोडण्यासाठी काही सोशल मीडिया पेजेसवर या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्या. आपल्याला कॉलेज प्रशासनानं या पोस्ट काढायला लावल्या असं या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतंय. मग या मुलींनीच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली आणि ज्या मुलीवर आरोप आहेत तिला आणि तिनं ज्या मित्राला हे फोटो पाठवले आहेत त्याला ही चौकशीसाठी बोलावण्यात आलं. पोलीस तपासात पुण्यातच शिक्षण घेणाऱ्या विनीत सुराणा या मुलाला ही विद्यार्थिनी आक्षेपार्ह व्हिडिओज आणि फोटोज पाठवत होती हे स्पष्ट झालं. त्याच्या मोबाईलवर हे हजारो फोटोज आणि व्हिडिओज सापडले असं सांगण्यात आलं.
ही मुलगी चोरून रूममेटचे फोटो व्हिडिओ काढायची. एवढंच नाही तर तिनं हॉस्टेलमधल्या इतर मुलींचेही फोटोज आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप करण्यात येतोय. तिच्या लॅपटॉपमध्ये आणखीही काही महिलांची छायाचित्र दिसून आली अशी चर्चा सीओईपीच्या कॅम्पसमध्ये आहे. या प्रकरणात एका 40 वर्षांच्या महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुराणा आणि संशयित मुलीविरोधात FIR दाखल केली आहे. पण या प्रकरणात हा व्हिडिओ शूट करेपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. या दोघांविरोधात कलम 354C, 34 आणि 67 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण ही मुलगी आपल्या मित्राला व्हिडिओज का पाठवत होती? तो हे व्हिडिओ आणि फोटोज आणखी कुठे पाठवत होता का? आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे प्रश्न आता विचारण्यात येत आहेत. पण या सगळ्यात हॉस्टेलमधल्या मुलींमध्ये एक भीती आहे. आम्ही निर्धास्तपणे रूममध्ये कपडे बदलत होतो, पण आता बाथरूममध्ये कपडे बदलायची भीती वाटते असं या मुलींकडून सांगण्यात येतंय. साहजिकच आहे, कारण त्यांच्यासोबत मागच्या 1.5-2 वर्षांपासून राहणारी मुलगी त्यांच्याच नकळत असं काहीतरी करत होती आणि तिच्या विरोधात साधी तक्रार दाखल करायलाही 8 दिवस वाट पाहावी लागली. सीओईपी सारखं महत्वाचं आणि प्रतिष्ठेचं कॉलेज चर्चेत आलं एका MMS स्कॅन्डलमुळे. एका मुलीच्या आणि तिच्या मित्राच्या विकृतीची शिकार कित्येक मुली बनल्या, त्यांची काहीही चूक नसताना.